एक असं आहे की एकदा शपथविधी नक्की झाला की राज्य सरकारचा शिष्टाचार विभागाच्या मार्फत ते केले जात असतात। एक भाग आम्ही त्या संबंध निर्णय प्रक्रियेमध्ये कारण दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक, विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांना पक्षाच्या वतीने विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शपथ त्यावेळेला नक्की केली। पवारांना सुद्धा शपथविधीसाठी रोखलं होतं का? भाजपनं असं सांगितलेलं होतं का की त्यांनी शपथविधीला येऊ नये अशी चर्चा आहे किती माध्यमांमध्ये? कल्पोकल्पित आपल्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराने हे बोलणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे। मग पार्थ पवार पण शपथविधीला का उपस्थित? हे त्या दिवशी ते बारामतीमध्ये थांबले, अनेक जण संवेदना व्यक्त करण्यासाठी भेटत होते। पार्थ पवार दादांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत, जय पवार त्या ठिकाणी होते आणि त्या सगळ्यांच्या सांत्वनपर भेटी पार्थ दादाशी झाल्याच्या नंतर पार्थ पवार मुंबईला आले। आता पुढाकार कोणी घ्यावा यावरून मग हे म्हणायचं का? कारण जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांनी आता त्यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतले, त्यांनी पुढाकार घ्यावा। तुमचं असं म्हणणं आहे की विलिनीकरण कोण कोणाच्या पक्षात येणार, त्यामुळे तुमचं एक हे दिसतंय की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। मग हे कोणी पुढाकार घ्यायचा यावरून मग थोडक्यात विलीनीकरण होणार का नाही? एक भाग असा आहे, मी वारंवार गेले 6 महिने म्हणत आलो, दादा असतानाच म्हणत आलो की एनडीएमध्ये आम्ही आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आम्ही आहोत। या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टता ही पुढे त्या ठिकाणी येईल। एकूणच या सगळ्या घडामोडीत तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल विलन ठरत आहात। तुमच्याबद्दलचं एक वेगळं चित्र, तुम्ही भाजप तुम्हाला ऑपरेट करते अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जाते, नेमकं काय आहे? भारतीय जनता पक्ष देशातला एक प्रमुख पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष म्हणून दादांच्या सहमतीने त्यासोबत झालेला आहे। भारतीय जनता पक्षाने आम्हाला आमच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यावेत हे कधीही सांगितलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र पाहण्याचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा पक्ष, विचाराचा पक्ष आहे। आमचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वच्छपणाची भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय अंमल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं एनडीए मधला